everyone, me Anagha Priolkar. Welcome back to my channel and welcome to another episode of Explore Kar with Priolkar where you and I we explore together. आज मी आले आहे नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमामध्ये. थोडं माझ्यातलं जे काही फिल्मीनेस आहे ते जास्त वाढवण्यासाठी. सो चला तुम्हाला सुद्धा मी नेणार आहे. आपण इथे एक्सप्लोर करणार आहोत सिनेमाच्या बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत. म्हणजे सुरुवात कशी झाली, इथे काय काय इक्विपमेंट्स आहेत. आय एम रिअली एक्सायटेड टू एक्सप्लोर दिस. मला फक्त लॉंगेस्ट टाईम इथे यायचं होतं, पण ऑल थँक्स टू यूट्यूब अँड यू गाईज की तुमच्यामुळे मला आज इथे यायला मिळालं आहे. सो चला एकत्र एक्सप्लोर करूया, बघूया की इथे काय काय आपल्याला शिकायला मिळणार आणि बघायला मिळणार आहे. सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स गेट स्टार्टेड. हसल कर, ट्रॅव्हल कर, परफॉर्म कर, कुकिंग कर, एक्सप्लोर कर विथ प्रियंकर. हाय, 2 तिकीट्स दिले. फोटो आय डी आहे. सो इथे ऑडिओ गाईड अवेलेबल आहे इन 3 लँग्वेजेस, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. तुम्हाला असं एक शीट दिली जाईल आणि तुमचं एखादं आय डी प्रूफ ते मागतात, जे तुम्हाला इथे फिजिकल कॉपी इथे त्यांना द्यावी लागते, डिपॉझिट म्हणून ठेवावी लागते. आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, एनिथिंग इज फाईन. आणि मग तुम्हाला एक असं डिव्हाइस मिळतं. सो असे नंबर्स आहेत प्रत्येक ठिकाणी. सो जो नंबर असेल तो नंबर आपल्याला याच्यावर डायल करायचा आहे आणि मग ह्या हेडफोन्स थ्रू आपल्याला अख्खा ऑडिओ गाईड ऐकू येतो. सो जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला ऐकायला मिळते आणि तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आय थिंक इट्स कूल. आणि हे सगळं झाल्यानंतर इथे यायचं, त्यांना हे डिव्हाइसेस द्यायचे आणि आपलं फोटो आय डी घेऊन घरी जायचं. सो नाव दिस इज नंबर 3. सो आपण ह्याच्यावरती 3 डाईल करणार आहोत. अँड इट हॅज स्टार्टेड. ओके, लेट्स गो. सो एकदम सुरुवातीला जे फिल्म्स असायचे ते अशा टेंटमध्ये स्क्रीनिंग व्हायचं आणि अशी एक स्क्रीन इथे लावली जायची सो दॅट डार्कनेस असेल आणि त्या डार्कनेसमध्ये जी फिल्म आहे ती व्यवस्थित लोकांना दिसू शकेल. सो ही सगळी माहिती मला इथे मिळते. सो आता आपण आलो आहोत बायोस्कोप शोच्या एरियामध्ये. सो हे जे डिव्हाइस आहे हे यूज केलं जायचं. सो ह्याचं कॉन्सेप्ट खूप छान आहे. जी लहान मुलं होती ज्यांना थिएटर्समध्ये एंट्री मिळत नसायची त्यांच्यासाठी हे ॲक्च्युली डेव्हलप केलं आहे. सो इथे एका पीप होलमधून आपण बघायचं आणि त्या प्रोजेक्टर थ्रू आतमध्ये त्यांना वेगवेगळे छलचित्र दिसणार. सो हे स्मॉल टाउन्समध्ये, विलेजेसमध्ये यूज करायचे फॉर द लॉंगेस्ट टाईम सो दॅट जी लहान मुलं स्पेशली थिएटरमध्ये जाऊ शकत नाही आहेत पिक्चर बघण्यासाठी, ते इथे तो पिक्चर एन्जॉय करतील. आणि आय रिमेंबर अशाच टाईपचे ना मी लहान असताना कॅमेराज यायचे. आय डोंट नो इफ यू गाईज यूज्ड इट. सो असं बीच वगैरे त्या साईडला ना असे छोटे कॅमेराज यायचे जे आपण क्लिक केलं की आतमध्ये ना फोटोज मूव्ह व्हायचे. सो आय थिंक दिस वॉज समथिंग लाईक दॅट, फक्त मे बी मच बेटर दॅन दॅट. सो व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. आणि तिथून बघायला सगळ्या मुलांचे फोटोज आहेत जे बघत आहेत. आणि इथे लिहिल्याप्रमाणे फॉर द लॉंगेस्ट टाईम ही जी कॉन्सेप्ट आहे बायोस्कोप शोची ती सुरू असायची गावांमध्ये वगैरे आणि ती आता बंद झाली आहे. बट व्हेरी इंटरेस्टिंग. आय थिंक आत्ताही सुरू करायला काही हरकत नाही आहे. सो इफ एनीबडी इज वॉचिंग, इफ यू वॉन्ट अ न्यू बिझनेस आयडिया, इट इज राईट हिअर.
सो दिस सेक्शन टॉक्स अबाउट की फिल्म प्रोडक्शन, जे स्टुडिओ थ्रू फिल्म प्रोडक्शन इंडियामध्ये कसं सुरू झालं. सो इनिशियली हॉलिवूडचे खूप स्मॉल प्रोडक्शन हाऊसेस डॉमिनेट करायचे हे मार्केट, आणि इंडियामध्ये सुद्धा हळूहळू प्रोडक्शन हाऊसेस सुरू व्हायला लागले. स्पेशली त्याची सुरुवात झाली कॅलकटा, बॉम्बे आणि मद्रासमधून, आणि अजून काही स्मॉल टाउन्स जसं कोल्हापूर आणि सालेम इथे सुद्धा स्टुडिओज सुरू झाले होते. सो दिस एंटायर सेक्शन टॉक्स अबाउट दॅट. सगळी माहिती त्यांनी इथे दिली आहे आणि आपल्याला ऑडिओ गाईड थ्रूसुद्धा ती ऐकायला मिळते. दिस इज अमेझिंग, दिस इज रिअली रिअली ब्युटिफुल. मला शहारे येत आहेत टू नो की आपली जी फिल्म इंडस्ट्री आहे ती कशी ग्रो झाली आहे. म्हणजे सायलेंट फिल्म्सपासून सुरुवात होऊन आपण आता स्टुडिओ सेटअप आणि ते लेजेंडरी स्टुडिओ सेटअप जे त्याला इथे नाव दिलं आहे ते कसं सुरू झालं इथपर्यंत आता पोचलो आहे. आणि ऑफकोर्स इथून पुढे आपल्याला अजून त्याची प्रगती बघत जायची आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. हे आहेत अर्ली स्टुडिओज, जे एकदम सुरुवातीचे स्टुडिओज इथे होते. सो बॉम्बे टॉकीज आहे, त्यानंतर इम्पेरियल मूवी टोन आहे, रंजित मूवी टोन, वाडिया मूवी टोन आणि मिनेर्वा मूवी टोन. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि इथे अर्ली हिरोईन्स आणि अर्ली हिरोजसुद्धा आहेत. वाव, दिस इज सो कूल. सो ह्या सगळ्या अर्ली हिरोईन्स आहेत ऑफ इंडियन सिनेमा, आणि मी खूप लेट हिरोईन आहे ऑफ इंडियन सिनेमा. दिस इज सो ब्युटिफुल. फॉर द फर्स्ट टाईम ॲक्च्युली मी पृथ्वीराज कपूरचा फोटो बघितला आहे, कारण मी त्यांचा फोटो नव्हता बघितला कधीच, पण ऑब्व्हियसली आपण त्यांचं नाव ऐकलं आहे. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. अशोक कुमारना मी बघितलं आहे, त्यांच्या फिल्म्स मी बघितल्या आहेत. दिस इज सो कूल. हे जुने लाईटचे स्ट्रक्चर्स आहेत. जी मोठं आणि हेवी स्ट्रक्चर आहे. हिअर इज द लाईट, आणि हे असे फ्लॅप्स त्याला असायचे पूर्वी. अनदर व्हेरियंट. ओ वाव, लुक ॲट दिस ब्युटी. हे इंटरेस्टिंग, खूप जुने कॅमेराज आहेत. हा कॅमेरा स्पेसिफिकली मला आठवतो आहे, मी ना एक पिक्चर बघितला होता खूप आधी आणि खूप जुना. डोंट रिमेंबर, कागज के फूल, इफ आय एम नॉट रॉंग, कागज के फूल. आणि त्यात जे लीड ॲक्टर होते त्याचे, गुरुदत्त आय गेस त्यांचं नाव आहे, जे ॲक्टर आणि डिरेक्टर होते. सो ते त्या फिल्ममध्ये एक डिरेक्टर म्हणून काम करत होते, म्हणजे ॲक्ट करत होते ॲज अ डिरेक्टर. आणि त्यात ना त्यांनी अशाच टाईपचा एक कॅमेरा वापरला होता, इफ आय एम नॉट रॉंग. सो मला हे बघून लक्षात येते. सो हा खूप जुना कॅमेरा आहे, आणि तो आय गेस ह्याच्याहीपेक्षा जुना कॅमेरा आहे. हा एकदम सुरुवातीचा कॅमेरा असावा. हा फ्लॅश आहे त्याचा. आणि तुम्ही जर असे खूप जुने शोज बघितले असतील ना, तर तुम्हाला आठवेल की ह्या कॅमेऱ्याच्या समोर ते उभं करायचे आणि मग ते असं ते फिरवायचे. हे जे नॉब आहे हे फिरवायचे, रोल करायचे, आणि मग ते शूट व्हायचं. किंवा फोटोसाठी सुद्धा अशाच टाईपचे कॅमेराज वापरले जायचे. अँड दिस इज अ विंटेज कीस्टोन मॉडेल. ओ, हा एक फिल्म प्रोजेक्टर आहे. इकडे सेन्सर बोर्डचे सर्टिफिकेशन्स आहेत. सो एक खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळाली आहे की हे जे सेक्शन आहे जे सिनेमा इन्स्टिट्यूट्सबद्दल सांगतं, इथे ह्या सेक्शनमध्ये म्हणजे 1949
च्या दरम्यान आय सपोज सेन्सर बोर्ड पहिल्यांदा स्थापित केलं गेलं होतं, जे आत्तापर्यंत ॲक्शनमध्ये आहे. सो सेन्सर बोर्ड वॉज क्रिएटेड सो दॅट हे जे नवीन डिव्हिजन आहे फिल्म मेकिंगचं आणि स्टुडिओज आणि प्रोडक्शन हाऊसेसचं, त्याला रेग्युलेटरी बॉडी कुठची तरी हवी होती, म्हणून पहिल्यांदा सेन्सर बोर्ड ची स्थापना केली गेली इंडियन सिनेमामध्ये, जे अजूनही काम करत आहे. हा सेगमेंट आपल्याला दाखवतो आहे वेगवेगळे फिल्म फेस्टिवल्स जे इंडियामध्ये झाले आहेत. ॲट दिस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. IFFI म्हणून एक फिल्म फेस्टिवल आहे, जिथे वेगवेगळे डेलिगेट्स आणि डिग्निटरीज आलेले आहेत. सो ते ह्याचे सगळे फोटोज आहेत इथे. ह्या सेगमेंटमध्ये आपण बघतोय की इंडियन सिनेमा कुठच्या फॉरेन लोकेशन्समध्ये शूट झाला आहे, आणि देर आर सो मेनी लोकेशन्स, आणि हे खूप आधीपासून शूट होत आहेत. म्हणजे 1954चे वगैरे सुद्धा सिनेमे आहेत जे इटलीमध्ये वगैरे शूट झाले आहेत, आणि चायना आहे, पॅरिस आहे, मॅनहॅटन आहे, UK आहे, बेल्जियम आहे. इट्स सो अमेझिंग. आणि स्वित्झर्लंड तर ऑफकोर्स, म्हणजे इतक्या मूवीजमध्ये मी स्वित्झर्लंड बघितलं आहे की आय थिंक मीच माझ्या पासपोर्टवर लिहून टाकेन की आय व्हिजिटेड स्वित्झर्लंड. आय थिंक स्वित्झर्लंड इज द गो टू प्लेस फॉर बॉलिवूड. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. सो हिअर इज द शो मॅन ऑफ इंडियन सिनेमा, राज कपूर सर. इथे मला ऑडिओ गाईडमध्ये कळतं आहे की त्यांनी 11व्या वर्षापासून ॲक्टिंगची सुरुवात केली होती. हाऊ कूल इज दिस. इन्कलाब नावाच्या सिनेमामध्ये त्यांनी डेब्यू केलं होतं. वाव. आणि त्यांची जी प्रोडक्शन कंपनी आहे RK फिल्म्स, ती 1948मध्ये सुरू झाली होती, आणि त्याच वर्षी त्यांची जी पहिली फिल्म आली आग, ज्यात त्यांनी डिरेक्शनही केलं, ॲक्टिंगही केली, ती त्यांची सगळ्यात पहिली ब्लॉकबस्टर फिल्म होती. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ह्या अख्ख्या सेगमेंटमध्ये, म्हणजे हा जो सेगमेंट आहे द न्यू इंडियन सिनेमाचा, त्याच्या सेंटर स्टेजमध्ये राज कपूर सर उभे आहेत. जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही हम थे जहाँ. आणि हे आहेत अजून काही इम्पॉर्टंट चेहरे ह्या न्यू एज इंडियन सिनेमामध्ये. सत्यजित रे सर आहेत इथे, जे खूप रिनाऊंड डिरेक्टर आहेत. मृणाल सेन सर आहेत, जे सुद्धा डिरेक्टर आणि प्रोड्युसर दोन्ही होते. ऋत्विक घटक सर, मेहबूब खान, जे मदर इंडियाचे सुद्धा डिरेक्टर होते. आपल्याला माहितीच असेल मदर इंडिया खूप 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 फेमस फिल्म आहे. सो त्याचे डिरेक्टर मेहबूब खान सर. दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले, हम आज अपनी मौत का
सामान ले चले. आणि फायनली वी हॅव विमल रॉय सर, हू इज ऑल्सो अ ग्रेट डिरेक्टर ऑफ हिज टाईम. है मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान. तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान. सो ह्या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहोत सगळे मेन स्ट्रीम इंडियन सिनेमा. सो जे टिपिकल बॉलिवूड मेन स्ट्रीम फिल्म्स आपण ज्यांना म्हणतो, ते आधीपासून त्याला असंच टिपिकल इंडियन मसाला फिल्म, मेन स्ट्रीम मूवी म्हणून ओळखलं जायचं. सो ह्या सगळ्या मूवीज त्या कॅटेगरीमध्ये मोडतात. अगदी 2 स्टेट्स वगैरेपर्यंतच्या सगळ्या मूवीजसुद्धा. दिस इज सो इंटरेस्टिंग. सो इकडे सगळे असे स्निपेट्स आहेत, फोटोज आहेत वेगवेगळ्या मेन स्ट्रीम फिल्म्सचे. इथे सुद्धा काही फिल्म पोस्टर्स त्यांनी लावले आहेत. These are all your quintessential Bollywood masala movies. पोस्टर बनतं इथे. सो हा जो सेगमेंट आहे, हा सेगमेंट सगळ्या फिल्म्सचे पोस्टर्स हायलाईट करतो आहे. कारण सुरुवातीला पोस्टर्स, जे फिल्मचे पोस्टर्स आहेत, दॅट वॉज द मेन USP. आणि फिल्मची ॲडव्हर्टिजमेंट करण्यासाठी पोस्टर्स वर व्हेरी इम्पॉर्टंट अर्लियर. म्हणजे आता आपण खूप प्रगती करतो आहे इन टर्म्स ऑफ सोशल मीडिया, त्यामुळे आपल्याला टीजर्स, ट्रेलर्स ह्या सगळ्याचा क्रेज आहे. पण सुरुवातीपासून, मी जरा ऑफ करते, सुरुवातीपासून फिल्मचे पोस्टर्स वर द मेन ॲडव्हर्टायझिंग क्रायटेरिया. आणि दॅट वॉज द मेन पॉईंट ऑफ अट्रॅक्शन ऑल्सो फॉर ऑडियन्सेस. सो हे पोस्टर्स प्रिंट व्हायचे, ठिकठिकाणी ते पोस्टर्स छापले जायचे. आता आपण मोठमोठे बिलबोर्ड्स बघतो, पण तेव्हा असे छोटे छोटे पोस्टर्स सगळीकडे पब्लिसाईज केले जायचे. सो दिस होल एरिया, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फिल्म्सचे वेगवेगळे पोस्टर्स त्यांनी दाखवले. And here we are at the National Film Awards, दादासाहेब फाळके अवॉर्ड्स. आणि हे सगळे जे फोटोज आहेत ते त्या सगळ्या दिग्गजांचे आहेत ज्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे. आणि हा खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे. प्रत्येकाला हे माहिती आहे आणि ह्याचं महत्त्वही सगळ्यांना माहिती आहे. ऑफकोर्स दादासाहेब फाळके इज द फादर ऑफ इंडियन सिनेमा. आणि हा खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे आणि तो ह्या सगळ्या प्रेस्टिजियस, इवन मोर प्रेस्टिजियस लोकांना मिळाला आहे. सो आपण त्यांचे इथं फोटोज बघूया. इथे 1969 पासून
2022पर्यंत ज्या दिग्गज लोकांना हा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे त्यांचे फोटोज इथे लावलेले आहेत. 22च्या नंतर आय गेस त्यांनी अजून अपडेट केलेलं नाही आहे. बट दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की किती जुनी परंपरा आहे ही. हा अवॉर्ड किती वर्षांपासून एक सुरू केलेला आहे आणि त्याचं अजूनही इम्पॉर्टन्स तितकंच आहे. बरं, इथे इंटरेस्टिंगली या स्क्रीनवर आपल्याला असे अनेक फिल्म अवॉर्ड्स मेन्शन केले. तिथे दादासाहेब फाळके अवॉर्ड आहे, नॅशनल अवॉर्ड आहे आणि फिल्मफेअर अवॉर्ड आहे. आणि त्याची थोडीशी माहितीसुद्धा इथे दिलेली आहे. इथे लिहिलं आहे की दादासाहेब फाळके अवॉर्ड इज गिवन टू अ फिल्म पर्सनॅलिटी फॉर हिज ऑर हर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन to the growth and development of cinema, and the award comprises of a Swarna Kamal, a cash prize of 10 lakh rupees and a shawl. Wow. Then we have the National Award. National Award आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. It's a very prestigious and very important award for anybody. आणि then there is the Filmfare Award, so the क्विंटेसेन्शियल बॉलिवूड अवॉर्ड फंक्शन जे आय एम शुअर आपण सगळ्यांनीच बघितलं असेल. मला तर खूप मजा यायची फिल्मफेअर अवॉर्ड्स बघायला. आय रिमेंबर की मी, आई, बाबा, वी वर ग्लूड टू द टी व्ही की आम्हाला अवॉर्ड्स बघायचे होते. कोणाला मिळेल बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस कोण असेल आणि सगळ्या ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसचे परफॉर्मन्सेस. खूप मजा यायची. हल्ली नॉट सो मच, बट सुरुवातीला खूप मजा. इथे सुद्धा असे अनेक फोटोग्राफ्स आहेत जिथे आपण बघतोय की अनेक दिग्गज लोकांना नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाले आहेत. ऑफकोर्स वन ऑफ देम इज श्री सत्यजित रे, ज्यांना अकॅडमी अवॉर्ड म्हणजे ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे फॉर हिज लाईफ टाईम अचीवमेंट. आणि सगळ्यांचे फेवरेट AR रहमान सर, ज्यांना ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता 2009मध्ये. इफ आय एम नॉट रॉंग, इट वॉज फॉर स्लमडॉग मिलियनेअर. इट इज सो अमेझिंग टू सी ऑल ऑफ दीज पिक्चर्स. आणि ज्या काही मेमरीज मला आहेत, म्हणजे हे तर खूप जुनं सेगमेंट आहे. मे बी आपण जेव्हा खालच्या फ्लोअर्समध्ये जाऊ तेव्हा ज्या मूवीज मी बघितल्या आहेत आणि मी वाढले ज्या मूवीज आणि सिनेमा बघून, ते बघून मला अजून जास्त नॉस्टॅल्जिक फील होईल. पण जे कोण व्ह्युअर्स हा व्हिडिओ बघत असतील आणि ते ह्या सगळ्या दिग्गज लोकांना त्यांनी पाहिलं असेल, त्यांचं काम बघितलं असेल, आय एम शुअर तुम्हाला खूप नॉस्टॅल्जिक फील होईल आणि खूप छान वाटतं हे सगळं बघून की ज्या सिनेमावर आपण सगळे वाढलो आहोत ॲक्च्युली, त्या सिनेमाची सुरुवात कशी झाली आणि इतकी माणसं, इतकी दिग्गज माणसं त्यात इन्वॉल्व्ड होती, त्यांचं कार्य, त्यांना मिळालेले पुरस्कार, हे सगळं आपण पाहतो आहे. खूप खूप अमेझिंग आणि खूप प्राऊड फिलिंग आहे एक. सो आय एम रिअली हॅपी दॅट आय एम हिअर. हे जुने लाऊडस्पीकर्स आणि टेप रेकॉर्डर आहे. हा आहे ग्रामोफोन, इफ आय एम नॉट रॉंग. इथे अशी ही एक CD लागते, ह्याला रोल करायचा आणि मग इथून आवाज येतो. व्हेरी क्यूट. आणि खूप लोक हे घरातसुद्धा ठेवतात एक अँटिक पीस म्हणून. आणि इथे अजून फिल्म पोस्टर्स आहेत. हे अख्खं जे सेगमेंट आहे इथे, दिस इज द म्युझिक सेगमेंट, इंडियन फिल्म म्युझिक सेगमेंट. आणि इथे सगळे दिग्गज लोक आहेत जे आपल्या म्युझिक इंडस्ट्री जी खूप मोठी नावं आहेत आपल्या म्युझिक इंडस्ट्रीमधली, त्या सगळ्यांचे. हा एक खूप इंटरेस्टिंग सेगमेंट आहे. इथे वेगवेगळे सिंगर्स आहेत आणि दिस इज कनेक्टेड टू दिस स्क्रीन. सो आपण जे काही सिलेक्ट करू इथे ते त्या स्क्रीनवर सुद्धा दिसेल. आपल्याला हे हेडफोन्स लावायचे आहेत आणि कुठल्याही सिंगरचं गाणं जर आपल्याला प्ले करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी लता मंगेशकरना सिलेक्ट करते. सो इथे बघा, इथे तुम्हाला त्यांची वेगवेगळी गाणी दिसतील आणि तुम्हाला जी फिल्म हवी आहे त्या फिल्मवरती तुम्ही क्लिक करून त्यांचं ते गाणं तुम्ही ऐकू शकता. सो
पेज नंबरसुद्धा तुम्ही बघाल 29पर्यंत. आपण एकदम लास्टला जाऊया, 29वर बघूया. वाव, त्यांच्या इतक्या मूवीजची गाणी आहेत तिथे, हिंदी, मराठी, ऑल द मूवीज. आणि हे सगळे अल्बम्स आहेत. आणि तुम्हाला जे कुठचं गाणं ऐकायचं असेल, सत्यम शिवम सुंदरम, सो हे गाणं प्ले होतं इथे आणि तुम्ही इथे उभं राहून हे गाणं ऐकू शकता आणि एन्जॉय करू शकता. दिस इज व्हेरी नाईस. And no film is complete without its dance. सो इथे एक छोटंसं सेगमेंट आहे फॉर द डान्स इन कोरिओग्राफी ऑफ इंडियन सिनेमा. आणि राईट नेक्स्ट टू इट इज अ सेगमेंट फॉर कॉस्ट्युम्स अँड मेकअप. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. पण या म्युझियमची टूर अजूनही संपलेली नाहीये. ही टूर आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या भागात. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. एक्सप्लोर कर विथ प्रियंकर.